राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान घेण्यात आलं। मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय, तर जिथे मतदारांच्या रांगा आहेत तिथे मतदान सुरू होतं। उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय। सोमवारी 9 फेब्रुवारीला मतमोजणी आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात घेऊन गेल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे। या प्रकरणी आयोगानं पाचोड इथल्या मतदान केंद्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले आहेत। उपमहापौर पदाचा कार्यभार स्वीकारताच विलास शिंदे यांनी कामाला सुरुवात केली आहे। नाशिक शहरातील विविध प्रश्नांवर बैठक घेत कामांचा आढावा घेतलाय। पुढच्या 100 दिवसात तुम्हाला शहरात बदल दिसेल असं आश्वासन विलास शिंदे यांनी दिलं आहे। आमदार रोहित पाटलांनी तासगावमधील अंजनी गावात मतदानाचा हक्क बजावलाय। रोहित पाटलांनी आपल्या आजीसह आणि कुटुंबातील अन्य सदस्यांसह मतदान केलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असा विश्वास रोहित पाटलांनी व्यक्त केला आहे। सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटलांनी देगावमधील मतदान केंद्रावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाचा हक्क बजावलाय। संयमानं प्रचार करणाऱ्या अभिजित पाटलांनी अखेरच्या टप्प्यात मात्र टीकेचे आसू ओढले होते। अक्कलकोट तालुक्यात आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मतदानाचा अधिकार बजावला। पत्नी शांभवी आणि भाऊ सागर कल्याण शेट्टी यांनी मतदान केलं आहे। सुरूरच्या कोरेगाव भीमा इथं केवळ 2 फूट उंची असलेल्या तरुणीनं मतदानाचा हक्क बजावलाय। निकिता गडिया या तरुणीनं प्रथमच मतदानाचा हक्क बजावला। निकिता ही मतदान करणारी सर्वात कमी उंचीची तरुण मतदार ठरली आहे। लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची जिद्द आणि उत्साह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे। परभणीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। या राड्यात एक जण जखमी झालाय। शिंदे गटाचे नगराध्यक्ष आसिफ खान आणि त्यांचे कार्यकर्ते बूथवरील परिस्थिती पाहण्यासाठी गुलशन नगर भागातील बूथवर गेले होते। संभाजीनगरात शिवसेना युबीटीच्या उमेदवारांना राडा घालत भाजपच्या बूथवर जाऊन तोडफोड केली आहे। 40 ते 50 कार्यकर्त्यांसह भाजप पुरस्कृत उमेदवाराच्या बूथवर जाऊन धमकी आणि दमदाटी करण्यात आल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरात मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती। मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलेला अचानक भोळ आली आहे। पोलिसांनी तात्काळ त्या महिलेला पिण्यास पाणी दिलं, तसंच पुढील उपचारासाठी महिलेला पोलिसांच्या व्हॅनमधून रुग्णालयात नेण्यात आलं। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना पोलीस विभागाकडून माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली आहे। मतदानासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेला अडचण येत असल्यानं उचलून थेट मतदान कक्षापर्यंत पोहोचवलं। सोलापूरच्या बार्शीतील पानगावमध्ये एका नवरदेवानं लग्नाच्या बोल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय। अलिबागमधील तरुणानं लग्नाच्या बोल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलंय। अलिबागच्या नांगरवाडी गावातील सचिन धुमाळ या तरुणानं लग्नासाठी रवाना होण्यापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन लोकशाहीचं आपलं कर्तव्य पार पाडलंय। कर्जतमधील आत्रंड नीड गावातील नवरदेवानं लग्नाच्या बोल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय। आत्रंड नीड गावातील नवरदेव संदेश धुळे या तरुणानं जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन मतदान केलंय। सांगलीच्या खानापूरमधील भाळवणी गावात 90 वर्षीय आजींनी मतदानाचा हक्क बजावलाय। भाळवणी गावातील मालती कुलकर्णी आजींनी मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदान केलं। कुंभमेळ्याच्या दृष्टीनं नाशिक विमानतळाचा विस्तार केला जातोय। या संदर्भातील सामंजस्य करारावर उद्या विमानतळावर स्वाक्षरी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार होणार आहे। यवतमाळच्या महागावमधील धक्कादायक घटना घडली आहे। महागाव नगरपंचायत उपाध्यक्षांचं कुटुंबासह अपहरण करण्यात आलं। प्रमोद उर्फ शाखा भरवाड यांचं कुटुंबासह अपहरण करण्यात आलं। पोलिसांच्या मदतीनं शाखा भरवाड यांची सुटका करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यात नक्षलींविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। नारायणपूरच्या जंगलात झालेली चकमक सर्वात दीर्घकाळ चालणारी चकमक ठरली आहे। तब्बल 3 दिवस चाललेल्या चकमकीत आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे।